नजमनगर परिसरातून 79,560 रुपयांचा अवैध साठा जप्त, एकाला बेड्या. राज्यात गुटखाबंदी लागू असली तरी छुप्या मार्गाने होणारी साठेबाजी आणि विक्री अद्यापही सुरूच असल्याचे धुळ्यातील एका कारवाईतून समोर आले आहे. धुळे शहरातील नजमनगर परिसरात पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मध्यरात्री टाकलेल्या एका छाप्यात तब्बल 79,560 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला. या धडक कारवाईत पोलिसांनी आमिर अन्सारी या 29 वर्षीय संशयिताला बेड्या ठोकल्या असून त्याच्या घरातून विमल, रजनीगंधा आणि V1 तंबाखूची पाकिटे हस्तगत करण्यात आली आहेत. राज्याचे अन्न सुरक्षा अधिकारी शशिकांत राणे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेसह अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता या अवैध गुटखा तस्करीच्या साखळीत आणखी कोण मोठे मासे गुंतले आहेत याचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक सुजित पाटील करत आहेत. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे.